आवड आहेस पोरा. पोरा, पोरीला सांभाळ रे बाबा. जन्मापासनं लई कष्ट केलेत पोरीनं आणि त्या भैरवीच्या मागे रात नाही दिस नाही, धावपळ धावपळ समधी धावपळ. आत्ता कुठं नशिबानं तिच्या वाट्याला सोन्याचे दिस आले. तिला सांभाळून घे रे बाबा. ठीक आहे. द्या. हो, पैसे नको. सावलीच्या आजीकडून तुम्हाला दिले पैसे नको. अप्पू, तू नको खाऊ सांग, त्यासनी दिलेत. आजी पाया पडतो. सुखाने संसार करा. सावलीला सांभाळ बर का बाळा. बबलू, सावली वहिनीचं गावात खूप नाव आहे नाही? आपली सावली वहिनी छानच आहे. पोरं खातो. ते ना, अहो ते जरा गावात फेरफटका मारायला गेले. खरंच गावात फेरफटका मारायला गेलेत की गावात चौकशी करायला गेले? कसली चौकशी हो? हेच आपलं गाव कसं आहे, गावातली माणसं कशी आहेत, एवढी चौकशी. बरोबर ना सावली? तुम्हाला काय वाटलं? सारंग मेहेंदळेशी लग्न झालं आपल्या लेकीचं म्हणजे झालं सगळं का? झालं? आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता आपल्याला या भैरवी माईची गरज नाही असं वाटतंय का तुम्हाला सगळ्यांना? असं नसतं जयंती. एक गोष्ट लक्षात ठेवायची हा सावली, जोवर ही तुझी भैरवी माई आहे ना, तोवर तुला तिची मदत लागतच राहणार आहे. कळलं का? तुझ्या या भैरवी माईशिवाय तुमचं काही नाही होऊ शकत. ना तुझं ना तुझ्या घरच्यांचं. कळलं ना? त्यामुळे आत्ता जो शहाणपणा केला होतास ना, आपल्यात जो ठरलेला वादा आहे, करार आहे, तो सगळा दुसऱ्या कोणाला तरी सांगून यायचा, दिलेला शब्द मोडायचा. विठ्ठलाच्या साक्षीने दिलेला शब्द मोडलास तू सावली. ते यापुढे करायचं नाही. माहितीये का तुम्हाला, एकनाथराव, तुमच्या लेकीने किती मनस्ताप दिलाय मला. विचारा तिला काय केलंय तिने. शब्द दिला होता ना हिने मला की तारासाठी आयुष्यभर तिचा आवाज बनून राहील. माझा आवाज मी तुमच्याकडे गहाण ठेवते, मी शब्द देते तुम्हाला, असं बोलली होती ना ही. हा, तरीही त्या फ्रॉड माणसाकडे जाऊन, त्या जगन्नाथकडे जाऊन सगळं ओकून आलीस. ओकलीस ना? आणि त्याने काय केलं माहिती? त्याने या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत त्याने सावलीचा आणि ताराचा व्हिडिओ बनवला. प्रत्येक वेळेस राक्षसाचं नाव घेतलं की राक्षस झाला पाहिजे असं काही नाहीये. कधी कधी चांगली माणसं पण आठवण काढतात. कशी वाटली सासूरवाडी? नाही काय ना, कधी कधी पाण्यासारखी नितळ माणसं भेटली की मन हलकं होतं. नाही पण ह्या व्यवसायाच्या नादात आपण सगळंच विसरलोय. आपण खोटं बोलतो, छक्के पंजे करतो, यश मिळवण्याच्या नादामध्ये वाटेल ते करतो, आपण स्पर्धा करतो. पण या सगळ्यात आपलं आयुष्य पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून पदरात जे पडलं ते देवानं दिलं असं म्हणून आयुष्य जगणारी माणसं भेटली की मनाला वेगळं समाधान लागतं, नाही का?
सारंग बोलतोय ना? नाही म्हणजे अजून एखादी अशी गोष्ट आहे का की ज्याची मला माफी मागायची राहून गेली आहे तर मागतो. जगन्नाथजी, शेवटाकडे जाण्याची खूप घाई करता तुम्ही. का असं? थांबा ना जरा, वेळ द्या. गडूळ झालेलं पाणी निवळायला वेळ लागतो. चित्र स्पष्ट झालं आणि हाती पुरावे लागली तुम्ही स्वतःहून येईन तुमच्याकडे. मला शेवट माहिती आहे सारंग, मला घाई नाही अजिबात. तुला मी परत एकदा सांगतो, त्या घरात तुला काहीही काळवेर सापडणार नाही. ती मुलगी अतिशय साधी सरळ आहे, तिच्या घरचेही तितकेच साधे सरळ आहेत. एक सांगू का सारंग, सध्या अशी माणसं भेटली ना आपल्याला की ती आपल्याला खोटी वाटायला लागतात. कारण आपल्याला शुद्धतेची सवय राहिलेली नाहीये. जंगलात कोणी आपल्याला मध देतो असं म्हटलं तर त्याला आपण गुळाचं पाणी म्हणणारी माणसं नाही का? नाही पण ठीक आहे, वेळ बलवान आहे, ती सगळं ठरवेल. हे तुमचं मत झालं जगन्नाथजी. तुमचं मत माझ्यावर लादू नका. मी बघतो काय करायचं ते. देवा, या मुलावर बारीक लक्ष ठेवा.